निवडणूक आयोगाने प्रचार यंत्रणेला तात्पुरता ब्रेक जरी लावला असता, परंतु आता 10 तारखेच्या नंतर हळूहळू प्रचार आता सुरुवात झाली आहे. वसमत नगरपालिकेसाठी महाविकास आघाडीकडून सीमा अब्दुल हाफिज या निवडणूक रिंगणामध्ये उतरले आहेत. आपल्यासोबत सीमा हाफिज आहेत. निवडणूक आयोगानं ब्रेक दिला प्रचाराला, प्रचार थंडावल्यासारखं वाटते. काय तशीच परिस्थिती आहे की काय सांगाल? या देशामध्ये लोकशाही मिटवण्याचं काम चालू झालेलं आहे. त्या माध्यमातून ही कधीही आमच्या लहानपणापासून जे आत्तापर्यंत आम्ही कधीही पाहिलं की निवडणूक जी वेळ काळ ठरवली असते त्याचप्रमाणे ही निवडणूक होत असते. पण हुकुमशाहीकडे हा महाराष्ट्र म्हणा, हा देश म्हणा जात असल्यामुळे ही हुकुमशाही झालेली आहे आणि जे निवडणूक अधिकारी आहेत जे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या हातातले बाहुले झालेले आहेत असं आम्हाला वाटते. त्यामुळे ही निवडणूक ही लोकशाहीला हानिकारक आहे आणि लोकशाहीचे जे मतदान आहे ते संपवण्याच्या मार्गावर आहेत. अच्छा, काल परवा मुख्यमंत्री हिंगोलीला येऊन गेले. काय मुख्यमंत्र्याला पोषक वातावरण दिसलं नाही का, काय सांगा? मुख्यमंत्र्यांना काय दिसते नाही दिसते हे तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रात आमचे प्रांताध्यक्ष सांगत आलेले आहेत आणि त्यांच्या जे काही मतदार याद्यामध्ये घोळ म्हणा, EVM मध्ये घोळ म्हणा, आपल्याला असं म्हणता येईल की प्रचार त्यांचा झाला नसावा, काही त्यांच्यामध्ये संभ्रम असावा की आमचं काय होईल, त्यामुळे त्यांच्या निकालाला धक्का असावा या पूर्ण महाराष्ट्रात, म्हणून त्यांनी ह्या निवडणुका जे आयोगाला सांगून पुढे वाढवण्याचं काम केलेलं आहे. आता काय परिस्थिती आहे सध्या तुमची प्रचाराची? आमच्या प्रचाराची आमची जनता जी आहे सुज्ञ तज्ज्ञ आहे. आमच्या जनतेला हे धक्का बसलेला आहे, समजून त्यांनी घेतलेला आहे की या महाराष्ट्रामध्ये आमच्या जर मतदानाच्या अधिकारावर अशी जर एकतर निवडणूक 9 वर्षानं झालेली आहे ही मतदारांना माहीत आहे आणि त्यानंतर निवडणूक त्यांच्या वयाच्या म्हणजे आयुष्य एक पिढीचं गेलेलं आहे. असं कधीही नाही झालं हुकुमशाहीसारखं. हे हिटलरशाहीसारखं राज्य पाहण्यात येत आहे. त्यामुळं सुज्ञ आणि तज्ज्ञ आमची जनता आहे वसमतची, यांना दिसून येत आहे काय होत आहे आणि त्या सुज्ञ तज्ज्ञ जनता माहीत आहे की हे जे महाराष्ट्रातलं सरकार आहे जे निकम आहे आणि यांच्या निकम्या कारभारामुळं हे मानसिकता जे म्हणताल शहरातली सामान्य माणसाची म्हणा, पूर्ण देशाच्या नागरिकांची म्हणा, ही बिघडलेली आहे आणि यांना येत्या आता 21-20 तारखेला जेव्हा मतदान होईल त्यांना ते त्यांच्या मतदानाच्या अधिकारातून ते दाखवून देतील नक्कीच. आणि निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना प्रलोभने दाखवली जात आहेत सत्ताधारी पक्षाकडूनच. तुमचे प्रतिस्पर्धीच आहेत ते, काय सांगाल? माझे प्रतिस्पर्धी कोणी असेल किंवा नसेल ही जनता दाखवून देईल आणि निवडणुकीच्या तोंडावर काय काम करायचं, जर एखाद्या माणसानं निवडणूक लढवणाऱ्या माणसाने जे असे शहरातील लोकांना जे आपण म्हणू का भंग करण्याचं काम या माध्यमातून आहे. तुम्ही जेव्हा तुमच्याकडे प्रस्थापित तुम्ही आमदार असताना जर तुम्ही 4 वर्षापूर्वी हे काम करू शकले नाही तर तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर काम हे जे यांनी आचारसंहिता भंग करण्याचं एक काम केलेलं आहे. जो माणूस वार्डामध्ये उभं टाकतो याला कायद्याचं भान पाहिजे आणि प्रस्थापित आमदार म्हणा, त्यांचे कोणते कार्यकर्ते म्हणा, हे उभं टाकून असं काम करू शकत नाही. याच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे. त्यामुळे हे असे जनतेला हे लालूच दाखवून की आम्ही काम करतो, मग तुम्ही 4 वर्षापूर्वी का नाही केलं? तुम्हाला 4 वर्ष झोपले होते का तुम्ही? तुम्ही लोकांपर्यंत का नाही पोहोचले? तुम्ही एवढे 40-40 लाखाचे महिन्याला टेंडर उचलले, 4-4 करोडचे टेंडर, 12-12 करोडचे टेंडर उचलले आणि सर्व जनतेला घाणीच्या साम्राज्यामध्ये तुम्ही थांबवलेलं आहे. मग तुम्ही आता निवडणुकीच्या तोंडावर सोंग घेऊन हे करता का? निवडणुकीच्या तोंडावर जर जे माणूस सोंग करते तर त्याचं सोंग जनता बिलकुल करणार आहे आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी याच्यावर कार्यवाही केलीच पाहिजे. नाहीतर आम्ही जनतेला दाखवून देऊ की कार्यवाही काय असती.
दुसरा एक मुद्दा असा आहे की मागील 4 महिन्यापूर्वी वसमतकरांची तहान भागवण्यासाठी 2.5 कोटी रुपयाचं नारळ फुटलं होतं. काय सांगाल यावर? वसमतकरांची तहान भागली का? या पहा, या वसमत शहरामध्ये त्यांनी अनेक नारळ फोडलेले आहेत. तुम्ही पाण्याचा प्रश्न पाहता, गेल्या 9 वर्षापासून जेव्हा त्यांना आम्ही निवडून आणलं होतं, आधी जेव्हा आमची युती होती त्यावेळेपासून ते प्रश्न सोडवत आहेत. आणि 2.5 कोटीची पाईपलाईन त्यांनी आणली, कागदोपत्री. ते कुठं काय झालं ते माहीतच नाही. आताही या काळामध्ये 15 दिवसाला पाणी येते. म्हणजे 2.5 कोटीचं काय? 2.5 कोटीची ही पाईपलाईन आणलेली आहे दुरुस्त करण्यासाठी, पण त्याचं काम अजूनही विलंबत आहे. ते काही काम झालेलं नाही, फक्त कागदोपत्री. हां, त्याची चौकशी नंतर येणारे जे कोणी येईल तेव्हा ते चौकशी लावून आम्ही ते विचार सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू. आता एक असा मुद्दा आहे भाभी याच्यामध्ये की पाणी पुरवठा निवडून आल्याच्या नंतर आणि जलव्यवस्थापन कशा पद्धतीने असेल तुमचं? हे पहा, आमचे अब्दुल रहमान साहेब होते तेव्हा आम्ही 2 पाण्याच्या टाक्या, 45 लाखाची जी टाकी आहे जी रेल्वे स्टेशन रोडवर आहे, एक गार्डनमध्ये आहे, एक असे आपल्या गरीब नवाज हॉटेल तिकडं सम्राट कॉलनीच्या तिकडे आहे. हे असे काम आमच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि या शहराची संख्या वाढल्यामुळे त्यानंतर जे सुविधा व्हायला पाहिजे होत्या, ज्या तुम्ही आता प्रश्न मला विचारला की 2.5 मार्ग काही लावलेला नाही, तसं त्यांनी 1000 कोटी आणलेले आहेत वसमतला. ते कोणत्या कागदपत्रावर कुठं काय धोंडे झाले ते काहीच माहीत नाही. यांनी या शहरामध्ये असा कोणता विकास झाला? रोड नाल्याचा विकास, जे सुविधा पाहिजे मूलभूत ते नाही. जे लोकांचे आरोग्य धोक्यात आहे, लेकरांचे आरोग्य धोक्यात आहे, महिलांचे, जी होतकरू महिला जे 500 रुपये रोजानी जाती, तिला आज आमच्या महिलेला 4000 रुपये लागतात दवाखान्यामध्ये. ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि तुम्ही तुमच्या जे काम करण्यामध्ये लोकांना सांगता की आम्ही 1000 कोटी आणले, आम्ही या माध्यमातून असं करू तसं करू, पण तुम्ही काही करू शकत नाही. तुम्हाला जनतेने 5 वर्ष आधी दिले होते, आता हे दुसरा टर्म आहे. तुम्हाला ही जनता नक्की शहरातली दाखवून देईल की काय निवडणुका असती आणि काय नाही. तुमच्या भूलतापाला कोणी सामोरे जाणार नाही. आता बोलता बोलता म्हणालात की तुम्ही महिलांना आरोग्याचा प्रश्न आहे ठिकाणी या जी काही जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करायला नुसती इमारत उभी आहे, पण यंत्रणा नाही. काय सांगाल? हे पहा, कितीतरी डिलेव्हरीचे पेशंट तिथे राहतात. आम्ही नेहमी काम करत असतो. माझं जे याच्यामध्ये राजकारणामध्ये राजकारण कमी आहे आणि समाजकारणामध्ये मी जास्त असते. जे मला आता जे तुमच्या सगळ्यांच्या अनुसार आशीर्वादानं जे मला आता जे सगळ्या लोकांनी उभं केलेलं आहे महाविकास आघाडीकडून, म्हणून मी आता ह्या नगराध्यक्षपदासाठी त्यांचा आशीर्वाद मला नक्कीच लागेल. पण मी समाजकार्य करत असताना प्रत्येक डिलिव्हरीचा पेशंट मला शंकरराव चव्हाण या नांदेडला या हॉस्पिटलमध्ये रेफर करावा लागतो. इथे कोणती एक्सरेची सुविधा नाही आहे. इथे जिथे किती कोटीचं बजेट आले ते तुम्ही तपासून बघा. तिथे महिलांना बाहेरून औषध आणायला लावतात. याच्याकडे दुर्लक्ष आहे शासनाचं. अच्छा. हां, मग तुम्ही निवडून आल्याच्या नंतर काय नियोजन असेल? हे पहा, आम्ही जे निवडून आल्यानंतर आम्हाला आमच्या जनतेने चांगला आशीर्वाद दिल्यानंतर आम्ही जे काही आमच्या माध्यमातून जे जनतेपर्यंतची सेवा, आरोग्याची असो, स्वच्छताची असो, नळ पाण्याची असो, लाईटची असो, ही आम्हाला ते जनता नवीन नाही आहे. माझ्या परिवारासारखी जनता आहे आणि माझ्या परिवाराला जे दुःख होईल ते मला दुःख होईल, आहे ना. मी समाजातली बाई आहे, मी त्यांच्या घरातली दुःखसुखाची बाई आहे. म्हणून मला त्यांचं काय दुःख आहे ते मला माहीत आहे ना. मला जर नक्की त्यांनी संधी दिली तर मी नक्कीच ते प्रयत्न करून त्यांच्या जे आशा आकांक्षा आहेत दूर करण्याचा प्रयत्न करेल. शहरामध्ये महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. यासाठी आपल्याकडून काय उपाययोजना करता येतील? महिला सुरक्षतेमध्ये मी 498चे मी ॲडव्होकेट असल्यामुळे माझ्याकडे प्रश्न अनेक येतात. महिलांचे मी ते प्रश्न सोडवत असते. आणि जे रोमिओ आपल्या शाळेच्या बाजूला फिरवतात ते तिकडे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पहिल्यांदा बरेचदा आम्ही तिथे अर्ज दिलेले आहेत.
आणि पोलिसांनी पहिलं सहकार्य केलेलं आहे. आणखीन याच्यानंतर चांगल्यात चांगलं जी सुविधा आम्ही SP IG कमिशनरला सांगून आम्ही आमच्या माध्यमातून महिलांना सुरक्षितेचं वातावरण देण्याचा प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न बाबी एक असा आहे की या वसमत नगर परिषद निवडणुकीमध्ये जास्त तर राखीव जागेवर महिला रिंगणामध्ये उतरल्यात आणि आज कुठेतरी महिला माध्यमासमोर यायला धजत नाहीत, माध्यमासमोर येऊन बोलत नाहीत. महिलांचे नवरेच पुढे आहेत. काय वाटते तुम्हाला, महिला परिपक्व नाहीत का? हे पहा कसं असते, चूल आणि मूल. तुम्हाला जर रिंगणात उतरायचं म्हणजे ती महिला पहिले सक्षम पाहिजे. आता इथं कसं झालंय, नाचता येईना अंगण वाकडं आहे की नाही. मी म्हणलं तिथं सही कर, तुला तिथं काय करायचं नाही, असा इथे प्रश्न आहे. मग ही जी जनता आहे ना, सुज्ञ तज्ञ आमच्या वसमतची, ती तेच पाहून मतदान करतील ना. त्याच्यामुळं कसं आहे, पूर्ण मतदारांना माझी विनंती आहे, ज्या महिला कळकळीने समाजासाठी सदैव उपलब्ध असतात त्यांना तुम्ही आपलं अमूल्य मत द्या आणि जातीवाद्या पक्षाला मतदान न करता आपल्या येणाऱ्या युवा पिढीला सुरक्षितेला मतदान देऊन आम्हाला सगळ्या आमच्या महाविकास आघाडींना यांनी विजय केलेला पाहिजे. तर ह्या होत्या सीमा हाफिज, जे आहे की महाविकास आघाडीकडून त्यांना निवडणूक रिंगणामध्ये उतरण्यात आलेले आहे. सत्ताधाऱ्यांनी जे कामं केलेली आहेत, कोट्यावधीची कामं, ती कामं जशाला तशीच कागदावरच काय आहेत. प्रश्न जे आहेत तेच प्रश्न आहेत. परंतु आता निवडणुकीमध्ये निवडून कोण येणार या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. पाहत राहा लोकपरिवर्तन न्यूजसाठी. मी वसमतवरून भगवान जाधव.